मावळविद विश्वाभास नवरोदयला चंडांश अद्वयाजनी विकास बनणार सगळ्या सुटीवर आम्ही हे सांगितलं नमन सांगितलेलं. पुन्हा आणखी योगाला आनंदाची गोष्ट आहे. सगळं सांगितलं 15 दिवस सांगितलं की जास्त सांगितलं. मावळविद विश्वाभास नवोदयला चंडांश. तर तिथे ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु नमस्कार देवळी पहिली घटना सांगतात. जवळ 9-10 घटना सांगितल्या. काय काय ते सूर्य उदयाला म्हणजे रात्र संपन्न जात असते. अनेक घटना आहे. पुढे कर्मक्रमण्यापर्यंत त्याचा विचार करू सध्या जगताचा विचार सांगितलेला आहे. विश्व म्हणजे जगत. आता विश्वात्मक आहे. येळे बागेने दोष आहे दोषवणीमध्ये द्यावे आहे ना. विश्व हा शब्द जगत वा जग आहे. तेव्हा जगताच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची भिन्न भिन्न मध्ये आहे. जगत विचार म्हणतात. पंचदशी इतर वेदांत ग्रंथामध्ये जगताचा काय केलेला आहे. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना आहे का नाही. जीव भाव जगत भाव बाधे. मग एक जगताचा विचार, दुसरा जीवाचा विचार, तिसरा ईश्वराचा विचार. मग जगताच्या बाबतीतली मत आहे. प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न आहे. तर वेदांत शास्त्राच्या मताप्रमाणे आभास म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी. मावळविद आभास म्हणजे आभास असतो मृत्यावरती. आभास शब्दाचा अर्थ दिसतं, पण ते दिसून जसं दिसतं त्याप्रमाणे नसतं. ते त्याला विवर्त असं म्हणत असतात. परिणाम वेगळा, आरंभ वेगळा, विवर्त वेगळा. परिणामवाद म्हणजे संख्यांचा, आरंभवाद म्हणजे नैयायिकाचा आणि विवर्तवाद म्हणजे वेदांताचा. म्हणून विवर्त म्हटलेला आभास शब्द हा विवर्तवाचक आहे. विवर्त म्हणजे विशेषण वर्तते. तुम्हाला केलं आहे की आरंभवादाची व्याख्या पंचदशीमध्ये आहे. आरंभवाद, दुसरा परिणामवाद, तिसरा विवर्तवाद. मग जगत हे सत्य नसून कसं आहे, विवर्त आहे. विवर्त म्हणजे मिथ्या. मिथ्या शब्दाचा अर्थ नाश पावणे न दिसणे असा अर्थ करायचा नाही. मग मिथ्या शब्दाचा अर्थ अध्यास. जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे याला काय म्हणायचं, अध्यास. दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का, भासतो याची. मग आपलं ते प्रकरण लावायचं सगळं तुम्हाला माहिती आहे का नाही का. मग त्याच्यात दर्शन करायचे. मग असत ख्यातीवादी, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती. पुढे अनिर्वचनीय ख्यातीमध्ये जगताची बरोबर संगती लावलेली आहे. म्हणून तो ख्यातीवाद फार महत्वाचा आहे. विचारसागरामध्ये वेदांत परिभाषेतून आलेला आहे. आता ख्यातीवाद सांगायला लागल्यानंतर म्हणलं बाबा हे किती वेळा सांगत बसत. एक वेळ सांगितलं म्हणजे मग कोणी पकवायला कंट्रोल करायला. एकदम वाटतं ना ते कधी ऐकलेलं नसते नाही का. रामायणामध्ये महाभारतामधली गोष्ट वेगळी आणि तत्वविचारामध्ये म्हणलं बुवा काय सांगते, हे आत्मा उद्या देऊन सर्व असते. रज्जू सर्प सांगण्यामध्ये तात्पर्य आहे का जगत विचार सांगण्यात तात्पर्य आहे. मग दृष्टांताने सांगायचं असे प्रमाण असतात ना. त्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थामध्ये उपमान. आपण संताचं वर्णन करतो.
संतांचं वर्णन करण्याकरता काहीतरी दृष्टांत असा संताने सरता केलो त्याच्यात मग चंदनाने बुरी मग कोणत्या झाडाचा उपमान द्यायचा येड्या बाबाची त्याची मग चंदनाची उपमान मग चंदनाचे हातन पाये चंदन परिचय नाही त्याला उपमा देऊन प्रमाणामध्ये 6 प्रमाण आहे ना प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी प्रमाणाचा द्वारा आपल्याला त्याच्याद्वारा ज्ञान होते त्याला प्रमाज्ञान म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणामध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि हे सगळे प्रमाणच आहे डोळ्याच्या द्वारा कोणाचं ज्ञान होते रूपाचा कानाच्या द्वारा आहे का स्पर्श त्वचेच्या द्वारा आणि खारट टाकत कोणाच म्हणायचं आहे का कसं करता येतं नंतर प्रमाणाचा विचार तुमच्या विचारसागरामध्ये पण ते आपलं लाभ पडत आहे संपला एका पानात संपवून टाकणारा निश्चलला नाही वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये एक प्रकरण आहे प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी वृत्ती प्रभाकर ग्रंथ आहे संस्कृतमध्ये वेदांत परिभाषा ग्रंथ आहे आता जगत विचार तुमच्या गीतेमध्ये सुद्धा ठिकठिकाणी जगताचा विचार केलेला आहे ना जगत विचारायला सुरुवातीला बरं का 7व्या अध्यायापासून सुरू आहे तोपर्यंत सर्व प्रास्ताविकच आहे पहिला अध्याय म्हणजे काय अर्जुन विषाद योग दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग तिसऱ्या अध्यायामध्ये गीतेचा आहे त्याच्यामध्ये साधनाचा विचार केला आहे कर्माचा विचार केला आहे पुढच्या ह्याच्यामध्ये ते कर्म ब्रह्मरूप कसं आहे 4था अध्याय आणि नैष्कर्म्याची कशी प्राप्त ते 5वा अध्याय पुढे सर्व प्राप्त करून देण्याकरता समाधी विचार म्हणजे योग विचार 6वा अध्याय आणि 7व्या अध्यायामध्ये मया सप्तमना पार्थ योगम म्हणजे असंशयम समग्रम मागणे मला दिसतो एवढाच नसून मी जगाच्या रूपाने कोण आहे समग्रम माम यथा ज्ञास्यसी तत्सुना मग सुंदर विचार केला पर्याय मग तिचा दृष्टसृष्टीचा जी दृश्यसृष्टी दिसत असते हिचा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये नाही का पराविद्या नाही अपराविद्या पराविद्या 2 प्रकारचे भूमिरापो नरो वायु खंबल अहंकार मे भिन्ना प्रकृती अपरे तत्संज्ञान प्रकृती जीव जगत कसं निर्माण होते मग ती जीवरूपा प्रकृती 8,000 रूपाने प्राप्त होते त्यावेळेला 4 प्राणी उत्पन्न होतात अंडज जारज स्वेदज यांच्याकडून कर्माचे काय होतात व्यवहार होतात आणि कर्मसाम्य दशासाठी म्हणजे सगळं चाललंही होतं एक परमात्माच राहतो वेळा परमात्म्याशिवाय काही नाही असा विचार देतो कोणत्या अध्यायामध्ये 7व्या अध्याय ज्ञान कशाला म्हणतात अज्ञान कशाला म्हणतात याचा विचार आहे जाणीव जे चंदरी गे विचार अज्ञान विज्ञान विज्ञान म्हणजे जगात विज्ञान शब्दाचा अर्थ काय अज्ञान अर्पेन विज्ञान कर्पे म्हणजे त्याची सत्याच्या बुद्धीने बोलणार आहे जरा कर्पे असं म्हटलेलं आहे त्याचा जगदरूपी माया तरुण कशी जाणे किती कठीण आहे याचा विचार मग दैवी यशा कुणबाई मग मायेचा विचार केला आणि तरुण जाण्याचं साधन कोणतं सांगितलं
तरुण जाण्याचं साधन कोणतंच आहे? श्लोकातच आहे ना, मामेव हे प्रपद्यन्ते. प्रपद्यन्ते म्हणजे शरण येणे. जो मज होय अनन्य शरण त्याचे दैवेच्या गुणमयी मम माया मामेव हे प्रपद्यन्ते. जे मला शरण येतात ते माया काय करतात? मग तर सगळे कुठं शरण जातात संसारात नाही का? म्हणलं हे काही वर्गच आहे अहंकाराने ते मला शरण जाते. फक्त 4 शरण येतात. किती शरण येतात? शरण येणाऱ्यापैकी 4 भाग पाहा. आर्तो जिज्ञासू, त्याच्यातही मला आवडणारा भक्त कोणता आहे? बाकीचे अर्थभक्त असतो तो त्याला देव पाहिजे, पण दुःख निवृत्ती करता, अडचणी गरजा भागवण्याकरता नाही का? आपल्याला कोणता भाग? आपले ग्रामीण दृष्टांत असतात. जाऊ दे, त्यांना एखाद्याचं लग्न झालं आहे, अजून मुलगा काय होत नाही, मग कोणाच्या कृपेने होईल? ईश्वर आहे. याला कोणता भक्त कोणाचा अर्थ? आतापर्यंत ईश्वर पाहिजे होता का? आता का पाहिजे? ते आणि पुन्हा आणखी दुःख गेलं जसेच्या कोणता भक्त? जिज्ञासू, आर्तो जिज्ञासू. जिज्ञासू तो काय असतो? जन्म मरणाला कंटाळा झाला असतो. किती वेळा जन्म यावे आणि किती वेळा रोज जेवण करत बसा, संडासमध्ये जात बसा, लौकिक गर्भाला संडासचा खर्च काय करा? घरा धोका झालेला असतो, कंटाळून गेलेला असतो. ते आपल्याला कंटाळा वाटत नाही, मग कोणाला कंटाळा वाटत असेल? आपल्याला का कंटाळते? आपल्या अंगाने पडलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? स्वराला चोरी करण्यामध्ये कंटाळा नाही, उलट काय आनंद सुद्धा. न जाणारे वर्ग आहे सगळे. त्याला अर्थ भक्त म्हणजे दुःख निवृत्ती करता प्रयत्न करणारा, ईश्वराला शरण जाणारा, त्याला अर्थ भक्त म्हणा. आणि जो जन्ममरणातल्या दुःखाला कंटाळलेला त्याला जिज्ञासू म्हणा. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी. अर्थार्थी कोणाला म्हणायचं? अनुष्ठान करतो, लोकांतराची काय? इथं जर आपण 100 यज्ञ केले तर स्वर्गाची काय होते? मग इथले विषय कसे? इथले विषय त्याच्या दृष्टीने तुच्छ आहे काय? मग तिथले विषय कसे आहे? तुमच्या 9व्या अध्यायामध्ये आहे. काय करेल? इथं प्यायला पाणी मिळायला तिथं अमृत आहे. इथं पाहायला काय मिळायला सगळ्यात जर्सी गाई काम देत बाई. आहे मोठी बाग तयार केलेली आहे. सगळं काय आहे का? कल्पतरू आहे काय? एखादा कल्पतरूचे आराम, प्यायला अमृत. मग हे सगळं स्वर्गाचं वर्णन ऐकून तो कशाची इच्छा करतो? मग कशाने स्वर्ग प्राप्त होतो? असं आहे. मग त्याग का केलेला आहे? विषय आहे ते, पण विषयच आहे ते काय? ते जीवाला काय करतात? हे पहा, विषयाचा आधिक्य स्वर्गामध्ये आहे, पण विकार जात नाही. एवढा मोठा इंद्र करा, पण विकार कुठे गेला? इंद्रा पडली, चंद्र झाला, काय नाही. अप्सरामध्ये दंग असला तुमच्या याच्यामध्ये कालच्या याच्यात होतं की त्या शृंगारचीला कोणी बोलून आणलं होतं? अरे ते यज्ञ करायचा होता ना. मग यज्ञ करायला जोडपे पाहिजे. मग
वशिष्ठाने सांगितलं जा शृंगरसीला घेऊन या. मग त्या तपाला बसलेला होता विभांडक ऋषीचा मुलगा. मग त्याला आता यज्ञ करता आणायचा. मग कोणाला शके अप्सरा पाठवल्या. आता नाच गाण्यामध्ये काय झालं मग बोलला तो, आणि इतका बोलला की सगळं तप गिप करणं सगळं विसरून गेला. आणि त्या अप्सराच्या बरोबर कुठे आला? अयोध्येला. ही कथा आहे. खरं ऐकलं नाही का तुम्ही? जाऊ द्या. कोणी बोलवलं त्याला? अप्सरा. तसं इंद्राला कोणी बोलवलं? गौतम ऋषीच्या कथेने. त्याचं नाव अहिल्य आहे. मग इंद्र जरी झाला तरी सुद्धा भौतिक ऐश्वर्य आहे. पण विकाराचं काय? दुःख आहे. आणि आपल्या इथे काय आहे? काम करो तर लोक लौकिक आनंदाची. हे ज्ञानाचं ऐश्वर्य आहे. कोणाचं? काम करो तर लोक निमाली लौकिक आनंदाची. काम नाही झालं पाहिजे. जाऊ दे, आपले चाललेलं आहे जे काय आहे तुम्हाला सांगितलं. जगत विचारामध्ये हा विचार दिला आहे जे इतर जे दर्शनकार लोक आहेत त्या दर्शनकार लोकांमध्ये जगत विचार आहे. पण याच्यामधला विचार वेगळा आहे. 12 दर्शनकार आहे. 6 आस्तिक आणि 6 नास्तिक कोणते आहे? विचारसागरात होऊन गेलेला. माध्यमिक, योगाचार, संस्थांचे, वैभाजिक, हे कोणते सगळे? चार्वाक आणि जैन. हे 6 दर्शनकार काय आहे? नास्तिक कोणाला म्हणतात? देवाला मानतो. देवाला जरी मानत असला तरी सुद्धा तो काय नाही. मग कोणाला मानतो? वेदाला. देवाला मानत नाही पण कोणाला मानतो? वेदाला. तरी तो काय? मग 6 दर्शनकार आस्तिक आणि 6 दर्शनकार. मग आस्तिक दर्शनकार कोणते? साधा तू एक सोडला ना, नाही एक सोडला की अरे नाही आहे का ना. 6 योगामध्ये कोण आहे? हे बघ, 2 न्याय, 2 सांख्य आणि 2 मीमांसा. 2 न्यायामध्ये प्राच्य आणि नवनाही आहे. सांख्यामध्ये सांख्य आणि योग, आणि मीमांसेमध्ये पूर्वमीमांसा. किती झाले? प्रत्येकाची मत एक आहे का भिन्न भिन्न आहे? त्याच्यातला पहिला कोणता आहे? नाही आहे घेतला आपण. जगत विचारामध्ये नाही आहे का? तर जगताच्या बाबतीमध्ये कोणता विचार आहे? आरंभवाद. मग तर्कसंग्रहात नाही, त्याच्यामध्ये सगळं भरपूर दिलेलं आहे. तो जगताच्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय त्याचा परमाणू आहे बा. परमाणूपासून हे जगत काय होतं? तुम्हाला होऊन गेलं परमाणू कशाला म्हणायचा? परमाणू म्हणजे त्याची व्याख्या आहे ना, हे जे सूर्याची किरण येतात ना त्याच्यामध्ये जे दिसतात ना टिपके असे, त्याचा 6वा भाग म्हणजे ही व्याख्या कमी पडते. त्याच्यात त्याची व्याख्या आहे बाबा. मग काय घ्यायचं? 6वा भाग नाही, 6व्या भागातला एक भाग घ्यायचा. कशातला? आणि त्याचे किती भाग करायचे? 100 भाग. आणि शेवटचा भाग जेवढा आहे त्याला काय म्हणायचं? करण्याच्या काय करू नका. आणि या परमाणूचं काय आहे? सद्रूप म्हणत असतो हे जग.
तर्कसंग्रमण म्हणतात ना, त्याच्यामध्ये हा विचार आलेला आहे. त्या परमाणूपासून हे जगत निर्माण झालेलं आहे. जगताच्या विचारामध्ये नैयायिकाचा कोणता वाद नाही, आरंभवाद. परमाणू आरंभितेशिवाय नवी आणि प्राच्य. दुसऱ्याचं दर्शनकार कोणते? सांख्य दर्शनकारामध्ये सांख्य आणि जगताच्या बाबतीमध्ये सांख्याचा कोणता विचार आहे? 13व्या अध्यायाला घेत प्रकृती आणि पुरुषं प्रकृतींचैव विद्यनादि विकारांच गुणांच विद्ये कार्यकारणकर्तृत्वे हेतु प्रकृती पुरुषात सुख दुःखानां भोक्तृत्वे. मग प्रकृतीचा परिणाम आहे हे कोणाचं मत आहे? पुढे योग दर्शनकार तेच आहे, दोन्ही त्याच्यात आहे. पुढे पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसेचं वेद जगताच्या बाबतीमध्ये कोणतं मत आहे? नाही, झालं नाही. ते अनादि मानतात जगत. अनादि म्हणजे त्याला उत्पत्ती नाही, आणि अनादि अनंत आहे, त्याचा कधी काय होत नाही. आणि प्रभाव रूपाने संयोग व्यवहार. प्रभाव रूपाने म्हणजे आता हे आपण नाट्य बघा, पूर्वीचे लोक आता आहे का? आताचे लोक पुढे राहतील का? प्रवाह खंडित आहे का चालूच आहे? अखंड खंडे ना जीवन राम. एवढाच फरक आहे. जगतामध्ये आता हे विद्यार्थी वर्ग आहे, दारा दिसते. मागचे विद्यार्थी आता आहे का? आताच्या विरुद्ध दारा जशीच्या. मग फरक काय आहे? थोडा फरक आहे का? पूर्वीच्या याच्यामध्ये बरं का, येडसर लोक जास्त होते, शहाणे लोक आहे, केंद्रामध्ये भांडण करत बसतात. तुमचा वर्ग चांगला आहे की चांगलं कमी राहते. जगताचा न्यायच आहे. इतर झाडं जास्त, चंदनाचं झाड सारखं असते का? ते झाड पेक्षात पक्षी आहे, बगळे जास्त, राजहंस ते खातात. चांगलं काय असते? कमी असते. अमृत पण डोळ्यात दिसत नाही, परिसर सुद्धा जाऊ दे. जगात सृष्टीच्या बाबतीमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये सुंदर झालेला क्षेत्र विचार कोणता? इदम शरीरम कोणते क्षेत्र? किती तत्वाचं सांगितलं? 36 तत्व सांगितलं. महाभूत अहंकारो. सुंदर विचार केला पाहिजे. महाभूत अहंकारो बुद्धी व्यक्तमेव. इंद्रियानी दशेकांच्या पंचचेंद्रिय इच्छा द्वेष सुखम दुःखम संघार चेतना एतत् क्षेत्रम समासेन स्वीकार. याला क्षेत्र का म्हणतात? त्याचाच अपभ्रंश रूप शेत झालेला आहे. क्षेत्र का म्हणतात? त्याच्यातून पीक निघते. शेतातून काय निघते? एक दाणा पेरला तर हे मोठं कणी म्हणतो. तसं क्षेत्रामध्ये कोणतं पीक येते? पाप आहे. पाप किंवा पिकतं. अन्याय बीज वापे त्यासारखे असंभाड पाप पिके. मग जन्मकोटी मापे दुःखाची मगे विधीचे व्यापे निया शक्य तरी जन्मकोटी मापे सुख. पाप आणि पुण्य मिळ पिकतं म्हणून याला काय म्हणतात? क्षेत्र विचार म्हणजे हे केवढं व्यापक आहे. अनंत ब्रह्मांडाला व्यापन सुद्धा जसंच्या तसंच आहे म्हणजे त्याला क्षेत्र समजतं. पण त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. तत्क्षेत्रम यच्च या दृष्ट्या यद्विकारी सदय
तत्समासेन मे शृणु. भगवान म्हणतो आमच्याकडून तू काय कर, जगत जगत विचारून सगळ्या दर्शनकारांनी जगत विचार केले. कोणाचा आरंभवाद, कोणाचा शून्यवाद, कोणाचा परिणामवाद, कोणाचा विवर्तवाद. ज्ञानेश्वर महाराजांचा कोणता वाद आहे मग? विवर्तवाद. हे भास म्हटलेला आहे तिथं. भास म्हटल्यानंतर विवर्तवाद. विवर्तवाद म्हणजे नसून दिसणे. दोरीवर ते सर्प आहे का मग? मला वाटते तुम्हाला अजून जायचं आहे वाटते. त्याच्यामध्ये घेतलं आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद. एका वस्तूपासून दुसरी वस्तू उत्पन्न होणं त्याला आरंभवाद म्हणतात. बरं का? एका वस्तूचं अवस्थांतर होणे. काय म्हणे? आहे दूध आणि त्याचं दही झालं. कोणता वाद? परिणामवाद. आणि दोरीवर सर्प बसणे विवर्तवाद. तीन वाद आहे. नैयायिकाचा कोणता वाद? संख्याचा परिणामवाद. वेदांताचा बुद्धांचा शून्यवाद. असंच मानलंय ना. काय मानलंय? असंच म्हणजे बंध्या पदार्थाचा आहे. आहे का त्याला काय अस्तित्व आहे का? त्याचं खंडन असतं. जाऊ द्या. असंच म्हणजे अभावात. पेरलंच नाही तर उगवेल. अभावातून कथम असं तर सत्य आहे ते. अभावातून भावरूप वस्तू उत्पन्न होऊ शकत नाही. हे सगळं म्हणजे जगत विचाराचं म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार करतील. आभास असं म्हटलेलं आहे. आता पुन्हा प्रश्न येत असतो, जगत जर मिथ्या आहे, काय आहे? मग ते सत्य का वाटते? मुळामध्ये ते कसं आहे? मिथ्या आहे. मग मिथ्या असून सत्य का वाटते? जगत विचारायचं. त्याला अनन्य अध्यास असं म्हणणार. एक अध्यास प्रकरण आहे. तुम्हाला गेलं की आपण विचारसागरामध्ये तुम्ही कार्य अध्यास, पुढे कोणता? अध्यास म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते दिसणं. मग सत्य का वाटते? तर ते त्याच्या अन्य अध्यासामध्ये दोन प्रकार असतात. एक स्वरूपाध्यास आणि दुसरा संसर्गाध्यास. स्वरूपाध्यास म्हणजे नसलेली वस्तू उत्पन्न होणे याला म्हणतात स्वरूपाध्यास. संबंधाध्यास म्हणजे संबंध उत्पन्न होणे त्याला संबंधाध्यास. आता स्वरूपाध्यासामध्ये जगत उत्पन्न होतं आणि त्याचा संबंध अध्यास कसा? उदाहरणार्थ एखादा स्फटिक आहे. स्फटिक कसा असतो? पांढरा असतो. त्याच्या शेजारी जास्वंदीचं फूल ठेवलं. जास्वंदीचं फूल कसं आहे? लाल कोण आहे? जास्वंदी. पांढरा कोण आहे? दुरून पाहणाऱ्याला असं वाटते स्फटिक कसं आहे? याला संबंधाध्यास म्हणतात. वास्तविक लाली कोणाची आहे? दिसते कुठे? आहे का? स्फटिक लाल आहे का? स्फटिक कसं आहे? मग लाली दिसते कोणाची आहे? तेच उदाहरण आहे. जसं जगत एकच आहे, मिथ्याच आहे. मग सत्य का वाटते? ब्रह्माची सत्यता कुठं दिसते? जगाच्या ठिकाणी. आणि जगताची मिथ्यात्व कुठं दिसते? परमात्म्याच्या ठिकाणी. मग जगताच्या ठिकाणी असणारी सत्यता जगताची नसून कोणाची आहे?
आत्म्याची आहे. स्फटिकाच्या ठिकाणी दिसणारा लालपणा स्फटिकाचा नसून कोणाचा आहे. त्याप्रमाणे सत्याची वाटते अन्योन्य अध्यात्म आहे. म्हणून स्फटिक पांढराच आहे. तसं जगत कसं आहे? मिथ्याच आहे. मग सत्य का वाटते? अध्यात्म आहे. आत्म्याची सत्यता कोणाच्या ठिकाणी दिसते? जगताच्या ठिकाणी. मग जगत हे कसं आहे? मिथ्याच आहे. दर्शनकार लोक सत्य कोण आहे? ब्रह्मसत्य आणि जगत संबंधादास वगैरे तरी सुद्धा संबंधादासामुळे जगत कसं आहे? असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. म्हणजे आपल्याला सत्य भाषत असतात. याला म्हणायचं मावळवी तर नवाला उदयला थंडा. सूर्य असतो ना, सूर्य उदयाला आला मग काय होत असेल? कोणत्या घटना आहे? पहिली घटना आहे अंधकार आहे ना. अंधकार निवृत्त करण्याची शक्ती कोणामध्ये आहे? नाही. अंधकार घालवायचा असेल तर कोणाच्यामुळे घालवायचा? प्रकाश. बिना प्रकाशाशिवाय अंधकार. त्याचं साधन कोणतं आहे? ते गोष्ट सांगून दिली जातो बरेचसा. ते राजा आणि प्रधानजी फिरायला निघाले होता. राजाचा मोठा एक वाडा होता, जुना वाडा होता. त्याच्यात भुयार घर होता आणि त्या भुयार घरामध्ये सगळा काय होता? अंधकार, जुनाट वाडा. आणि तो राजा आणि प्रधानजी. राजाला वाटलं हे काय आहे? म्हणलं महाराज जुना आहे. याच्यात काय आहे? म्हणलं सगळा अंधार आहे की. म्हणलं अंधार आपण आपल्या राज्यामधून काढून टाकला पाहिजे. आपण राजे असताना सुद्धा घरामध्ये काय आहे? तो काढून टाकायचा. राजे लोक असतात ना, ते अर्धवट शहाणे असतात आणि त्याच्या हातचा माणूस असतो तो पुरण म्हटलं काय हरकत नाही, सरकार काढून टाकू आपण अंधकार. पण म्हटलं आता किती का दिवसाचा अंधकार आहे? बरेच वर्ष झाले. म्हणजे आमच्या आजा पंजाबाला म्हटलं याला महिनाभर तरी काय होईल, काढायला लागेल अंधकार. राजाला आनंद आहे. म्हटलं किती पैसा लागू द्या, पण अंधकार काय करायचा? बरं आहे म्हणायला लागले. मग राजाने विचारायचं काढला का अंधकार? निघाला का अंधकार? तो प्रधानजी होता ना, तो हुशार होता बा. तो म्हणला सरकार इतक्या दिवसाचा अंधकार 10-5 दिवसात कसं जाईल? म्हणलं त्याच्याकरता 2-3 हजार माणसं लावावी लागली टोपल्याने काढण्याकरता अंधकार. मग राजाने विचारायला झाला का अंधकार निवृत्त? मग सांगायचं त्याने. म्हणलं थांबा. मग अंधार निवृत्ती करता त्याच्या प्रधानजीने कोणती योजना केली? मजूर बोलावले का? इलेक्ट्रिक फिटिंग केली. काय केली? आणि पूर्ण इलेक्ट्रिक फिटिंग झाल्यानंतर म्हणलं राजेसाहेब किती खर्च आला काय वगैरे? मला चला काढला सगळा अंधकार. राजाला सांगितलं. म्हणलं बघा हर म्हणलं सगळा अंधकार जसाच्या तसाच दिसतो. तर म्हणलं आम्ही काय खोटं बोलतो का? मग राजाला सांगितलं उद्घाटन उपचार असते आणि त्याला बटन दाबायला सांगितलं. कोणाला? बटन दाबल्याबरोबर सगळ्या वाड्यामध्ये कोणाचं राज्य आलं? किती वेळात गेला अंधकार? मग अंधकार निवृत्त करण्याकरता कोणतं साधन केलं पाहिजे? प्रकाश. विना प्रकाशाशिवाय अंधकार जाऊ शकत.
त्याप्रमाणे अज्ञानाला अंधकार म्हटलेलं आहे. आणि ते अज्ञान निवृत्त करण्याकरता कोणतं साधन सांगितलेलं आहे? विना ज्ञानाशिवाय ज्ञानादेव तो कैवल्यम इति शास्त्रे. ज्ञान म्हणजे श्रीगुरू, श्रीगुरू म्हणजे प्रकाश म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे जसं ज्ञान म्हणजे श्रीगुरू, श्रीगुरू म्हणजे जसं भौतिक सूर्याच्यामुळे भौतिक अंधकार जातो, त्याप्रमाणे श्रीरूपी सूर्यापासून कोणता अंधकार जातो? अज्ञान. मावळ वेद नवल उदयला अद्वयाब्जनी विकास मग कोणाच्या प्रांतामध्ये उगवतो? नाही लक्षात. प्राय आपण माणसं त्यांच्याकडे जर लक्ष टाकलं आपलं तर प्रत्येक माणसाची इच्छा कोणती असते? गरिबी हटाव. आपण काय झालं पाहिजे? श्रीमंत झालं पाहिजे. प्रत्येक माणसं कशात गुंतलेले आहे? आपली गरिबी काय झाली पाहिजे? आपलं अज्ञान निवृत्त झालं पाहिजे असं कोणी विचार करतो का? मग सगळे कशाचे नोकऱ्या देखील करतात. तो करते काय वारकरी शिक्षण संस्था आहे का? बिना पैशात नोकरी करायची. ते बरं आहे. आपलं इथला शिक्षक काय घेत नाही, काय द्यायला आहे काय? परंपरा टिकवायची असते ना, काय करायचं? हे ज्ञान कोणाच्याकडे आहे? श्री गुरुच्याकडे. मग ज्ञानाला ज्ञान प्रकाश असं म्हटलेलं आहे. मग कोणता आहे? आकाशातला सूर्य भौतिक सूर्य आहे. आणि श्री गुरुरूपी कोणता सूर्य? ज्ञान सूर्य आहे. तिने देव द्यायचे आणि जगी सूर्य द्यायचे. सूर्याची आहे परी आणि तो का लौकिक क्रीडा करे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानरूपी सूर्य आहे. तो गोबर आहे म्हणजे ज्ञानरूपी सूर्य. याच्यामुळे काय लाभ होता आपल्याला? मावळ विद नवल बदलला चढला. याची गरज कोणाला असते? साधकाला. विषय पमाला याची गरज असते का विषयाची गरज असते? काय खावे लावे वाढावे संतान, काय खावे लावे असावे सदैव याची गरज. आज पण लागले हा नाश्ता नेहमी नेहमी रोज हाच पण नाश्ता का? काही बदल नाही का? नाही. म्हणून उद्धाराची इच्छा होणं म्हणजे नवल उदयला. मग श्री गुरुची इच्छा कोणाला असते? साधकाला. विषय पामराला इच्छा आहे पण विषयाची. पामराला कोणत्या विषयाची इच्छा असते? निषिद्ध विषय शिवाय. मनाचं पिण्याचं नाही कोणाला तर अंगांगला ठेवी लागला. काही वर्ग असा आहे बरं का, तो काही खाण्यामध्ये पापही मानत नाही, काही मानत नाही. त्याला कोणता वर्ग म्हणायचा? पामर वर्ग. त्याला सांगितलं की याच्यातून पाप होते. म्हणला मी पाप आणि पुण्य काय करीत नाही. तेवढ्यावर काम मागत नाहीये. एकादशीच्या दिवशी लग्न काढून आमंत्रण कडून देतो वारकऱ्याला. दिवस कोणता आहे? आमंत्रण आहे का? मग पुण्यात साधं असते का? म्हटलं पंचपक्वान्नाचा काय? पुन्हा तेवढ्यावर काम मागत नाही. तुम्हाला म्हटलं काय करून देऊ? पोशाख देवाला चला, पोशाख नाही तुम्हाला अंगठी करून देऊ की? हे भानगड असते का? मग एकादशी म्हटल्यानंतर वारकरी एकादशीला जेवेल आणि जेवत असेल तर एकादशी
मला कशा करतात वर्ग पाडायचे आपले विषय पामाराला गुरुची काही आवश्यकता नाही. मग कोणाला आवश्यकता आहे? काय मी उद्धार यांना कशाची इच्छा आहे? आणि त्याच्या प्रांतामध्ये श्रीगुरु सूर्य भगवान हे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काय सगळे पोरं येत असतात का? मग ज्यांना आत्मकल्याणाची इच्छा आहे तो प्रवेश घेत असतो. म्हणून कोणाच्या प्रांतामध्ये आणखी उदयाला येत असतो श्रीगुरु साधक आहे. आणि आत्मयाबजनी विकास आत्मयोगी कमलाचा काय करतो? आणखी पुन्हा क्रमाक्रमाने त्याचा विचार कधी करू. नमस्ते.